CK मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. CK मराठी. कैलासवासी बिरुदेव खर्जे यांच्या दुःखद निधनामुळे सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धनगर आरक्षण चळवळीतील एक सच्चा कार्यकर्ता निघून गेला. खरं तर त्यांनी असा दुर्दैवी निर्णय घ्यायला नको होता. या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबाला किती दुःख होतंय याची कल्पना त्यांना त्या क्षणाला नसते. पण ज्यावेळी आमच्यासारखे लोक त्यांच्या कुटुंबाला भेटायला येतात त्यावेळी त्यांना किती दुःख झालंय हे समजून येते. त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. आमदार पडळकर यांनी ही बातमी समजता त्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन सांत्वन करून कुटुंबाची जबाबदारी घेतली. आम्ही सुद्धा आलोय. दुःख कमी करता येत नाही, मात्र थोडीशी आर्थिक मदत करून त्यांच्या दुःखात सहभागी होत आहे. ईश्वराने त्यांना या प्रसंगातून सावरण्याची ताकद द्यावं हीच प्रार्थना करतो. त्यांचा सर्व कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी होत आहे. मी सर्वांना एक विनंती करतो की स्वतःचा जीव देऊन काय मिळत नसतं, कुटुंबाला दुःख होत असतं. धनगर आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या सुनावणीमध्ये आपल्याला नक्की न्याय मिळेल. आमदार गोपीचंद यांनी सुद्धा सरकारला धनगर आरक्षणाचा प्रश्न तातडीनं निकाली काढावा अशी मागणी केली आणि त्यांच्या या भूमिकेमुळं आता आरक्षणाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र शेवटी काही निर्णय हे कायद्याच्या कसोटीत सुद्धा उतरायला लागतात. ज्या पण काही अडचणी येत आहेत त्या सर्व स्वतः आमदार साहेब लक्ष घालून बघतायत. त्यामुळे निश्चित यातून मार्ग निघेल. त्यामुळे सर्वांनी धीर धरावा आणि इथून पुढे कोणीही असा विपरीत निर्णय घेऊ नये की ज्यामधून त्यांच्या कुटुंबाला त्रास होईल. जीव देऊन नव्हे तर संघर्ष करून आपल्याला आरक्षण मिळवायचं आहे. बोलून काही दुःख कमी होत नाही. झालेली ही वस्तुस्थिती आहे आणि आम्ही सुद्धा खरोखर यात दुःखी आहोत. परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की बिरुदेव खर्जे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो असं वक्तव्य करण्यात आलंय. आज बिरू वसंत खर्जे, आबाचीवाडी, कोणीकुनूर, तालुका जत, जिल्हा सांगली या ठिकाणी मी ढालगाव आरेवाडी या भागामधून त्यांना काल जो त्यांच्यावर प्रसंग झाला त्यासाठी छोटीशी आर्थिक मदत म्हणून देण्यासाठी मी व माझे सहकारी या ठिकाणी आलेलो आहे. मित्रांनो, मी आता इथं आल्यानंतर त्यांच्या कुटुंबाकडून माहिती घेतली की परवाच्या दिवशी आरेवाडीच्या बेरोबाच्या बनामध्ये दसरा मेळाव्याचं नियोजन गोपीचंद पडळकर साहेबांनी केलेलं होतं आणि त्या ठिकाणी संबंध राज्यामधून लोक आलेले होते आणि त्या ठिकाणी विचारांचं सोनं लुटण्यासाठी सर्व लोक आलेले असताना त्यांच्या माध्यमातून, टीव्ही चॅनलच्या माध्यमातून राज्यामध्ये त्या ठिकाणची सभा प्रसारित होत होती आणि ती सभा बघत असताना बिरूला नेहमीच धनगर आरक्षणाची चिंता होती. ती कोणत्याही धनगर समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यासाठी तो कधीही कुठे असेल त्या ठिकाणी जायचा आणि त्याला त्या ठिकाणी दुःख झालं की बाबा इतकं 70 वर्ष झालं आमच्यावर अन्याय चालू आहे आणि गोपीचंद पडळकर सारखं एखादं नेतृत्व इतकं झुंज देत आहे तरी सुद्धा आपल्याला आरक्षण का मिळत नाही. म्हणून त्यानं त्याच्या मनाशी खुणगाठ बांधली आणि स्वतःच्या खिशामध्ये चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली. मित्रांनो, आत्महत्या करणे हा पर्याय नाही. मला सांगा, आज बिरू इथून आपल्यातून निघून गेला. बिरू गेला म्हणजे आरक्षण मिळालं का? भविष्यात गोपीचंद पडळकरच्या माध्यमातून आरक्षण मिळेल, पण त्याचा लाभ बिरूला मिळेल का? त्यामुळं या राज्यातील तरुण बांधवांना माझी विनंती आहे, अरे आरक्षणासाठी तुम्ही मरू नका. आरक्षणासाठी लढाई तयार व्हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलंय, त्या संविधानाच्या माध्यमातून लढून आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे. मला सांगा, आज या ठिकाणी बिरू गेला, आज त्याची लेकरं बाळ उन्हात पडली, आज त्याच्या बायकोवर इतकं मोठं संकट आलंय, आज त्यांच्या मुलावर इतकं संकट आलंय. मुलं शिक्षण घेत आहेत. आज महाराष्ट्रातल्या 288 नंबरच्या विधानसभा क्षेत्रातलं शेवटच्या टोकाचं गाव आबाचीवाडी मागासलेपणाचं गाव आहे. या गावामधून ती बिचारी मुलं 2 जतमध्ये शाळा शिकायला जातील. आज मला एक सांगायचं आहे, या राज्याचं नेतृत्व गोपीचंद पडळकर साहेबांनी दखल घेतली. दखल कोणीही घेत नाही आपल्या त्यांच्याशिवाय.
त्यांनी तत्पर या ठिकाणी काल या ठिकाणी आले. त्यांनी या कुटुंबाला धीर दिला आणि कुटुंब दत्तक घेतलं. त्यांची सगळी जबाबदारी उचलली. पण आता ब्युरो आपल्यात हयात नाही. मला सांगा, आपली दखल घ्यायला आणि न्याय द्यायला आपल्याला कोणही येणार नाही. गोपीचंद पडळकर साहेबाशिवाय कोणही येणार नाही. मला एक सांगा, या तालुक्याचे आमदार यांनी इथं भेट दिली का? दिली नाही. देत नसतात ते. त्यांना फक्त मतं पाहिजेत. मला एक सांगा, आज आत्महत्या करणं हा किती गंभीर विषय आहे. या विषयावर त्यांना वेळ द्यायला तयार नाही. ते मोठमोठ्या हॉटेलमध्ये बसून विरोधी पक्षाच्या माजी आमदाराशी चर्चा करतात, त्याचे फोटो व्हायरल करतात. परंतु ह्या गोरगरीब कुटुंबाला न्याय द्यायला, त्यांची भेट घ्यायला त्यांना वेळ नाही. त्या जातीवादी अवलादी आपण रोखल्या पाहिजेत. या ठिकाणी आपल्या समाजाला न्याय द्यायचं काम आपण मताच्या माध्यमातून केलं पाहिजे. हे आपला समाज भोळा भाबडा आहे. यांना गोड बोललं, काय तर आमिष दाखवलं का हा पळत सुटतोय त्यांच्या मागं. पण एकदा पळत सुटून त्यांना मत दिलं का ती पुन्हा आयुष्यात आपल्याकडे बघायला तयार नसतात. आज आत्महत्या केलेलं कुटुंब उन्हात पडलेलं आहे, तरी सुद्धा हा व्यक्ती बघायला यांच्याकडे तयार नाही. आज 3रा दिवस आहे, आजही फिरकलेला तो नाही. आज आम्हाला कळालं. आम्ही या ठिकाणी हिंदुस्थान शिवमल्हार युवा सेनेच्या माध्यमातून परवाच आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी त्या ठिकाणी घोषणा केली. हिंदुस्थान शिवमल्हार सेना, क्रांती सेना या माध्यमातून आपल्याला अराजकीय काम करायचं आहे. त्या पद्धतीनं आम्ही आज हे अराजकीय काम केलेलं आहे. त्यांच्यापर्यंत आम्ही आर्थिक मदत पोहोचवलेली आहे, मदत केलेली आहे. आता या ठिकाणी रोख स्वरूपात तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आम्ही आता या ठिकाणी त्यांची मुलगी जतमध्ये शिकते, तिच्या बँक ऑफ इंडियाचं खाते नंबर आम्ही पासबुक घेतलेला आहे. ते पासबुक आम्ही आमच्या या व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. आपल्याकडून आपल्या परीनं जितकी मदत होईल ती ह्या गरीब कुटुंबाला करणं आपल्याला गरजेचं आहे. मला सांगा, आज ब्युरोला एकट्याला आरक्षण पाहिजे होतं का? आज जर आरक्षण मिळत नाही म्हणून ब्युरो आत्महत्या करत असेल तर ते आरक्षण काय कामाचं आहे? आपण मरून ते आरक्षण काय कामाचं आहे? आज ब्युरोनं आत्महत्या आरक्षणासाठी केली, काय त्याला एकट्याला आरक्षण मिळणार होतं का? हे आरक्षण तुम्हा बांधवांना सगळ्यांना मिळणार होतं. पण मला या तरुण बांधवांना एक विनंती करायची आहे, आत्महत्या करण्यापेक्षा तुम्ही गोपीचंद पडळकर साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहा. तुम्हाला आरक्षण नाही मिळालं तर बघा, तुम्ही ज्या वेळी गोपीचंद पडळकर हाक मारतील त्या वेळेला तुम्ही तिथं आलं पाहिजे. आणि तुमचा घरचा परपंच आहे तर रोजच आहे हो. परपंच तर कुणालाही आहे, पण मेल्यावर काय आहे? आज ब्युरो गेला, काय परपंच करायचं त्याला? त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, जितकी मदत होईल तितकी मदत या गरीब कुटुंबाला केली गेली पाहिजे. आज ह्यांनी ब्युरोनं टोकाचं पाऊल उचललं, अतिशय गंभीर पाऊल उचललेलं आहे. त्यानं हे अतिशय चुकीचं पाऊल उचललेलं आहे. आज गोपीचंद पडळकरला ज्या वेळेला बातमी कळाली त्यावेळेला त्यांचं मन सुन्न झालेलं होतं, त्यांचं कुठंही मन लागत नव्हतं. असं नेतृत्व आपल्याला परमेश्वरानं दिलेलं आहे. ते परमेश्वरानं दिलेलं नेतृत्व आपण जपलं पाहिजे आणि असं टोकाचं पाऊल उचललं गेलं नाही पाहिजे. आपण सगळ्यांनी मिळून गोपीचंद पडळकर साहेबांच्या पाठीशी ताकदीनं राहिलं पाहिजे. मला सांगा, आज तरुण राज्यातला इतका पाठीशी ठामपणे उभा आहे, परंतु आपल्यातली काही बुजुर्ग मंडळी आहे, धोतरवाले, इजारवाले, ही स्वतःचा परपंच जपायसाठी करतात. ती बघा गोपीचंद पडळकर साहेबांच्या पाठीमागे यायला बघत नाही. कारण त्यांना माहित आहे, आपण जर त्यांच्या पाठीशी गेलो तर आपलं उद्या खायचं वांदं होईल. ह्या भीतीने ते जात नाही. अरे बाबांनो, तुमचं खायचं वांदं होणार नाही. जर यातनं आरक्षण मिळालं तर तुम्ही त्या विभागाचं याचं प्रतिनिधित्व करचाला, त्या ठिकाणचा आमदार उचला, त्या ठिकाणचा मंत्री उचला. आज गोपीचंद पडळकर साहेब एकटा आमदार होऊन काय उपयोग आहे? त्यामुळं या राज्यातल्या तमाम संबंध समाज बांधवांना, बहुजन बांधवांना माझी विनंती आहे, तुम्ही सगळ्यांनी ठामपणे गोपीचंद पडळकर साहेबांच्या पाठीशी राहिलं पाहिजे आणि या जातीवादी अवलादीला लांब ठेवलं पाहिजे. ज्या वेळेला ही जातीवाद अवलाद तुमच्या जवळ येईल त्या वेळेला आपलं तुमचं मत घेईल आणि तुमचं मत घेऊन तुमच्यावर अन्याय करेल. मी आता जत पासून इथपर्यंत येईपर्यंत मी सगळा पाडावा बघितला. अतिशय दुर्गम भाग आहे. या भागात या जातीवादी अवलादी बराचसा अन्याय करतात. मग ते पोलीस स्टेशन असेल, प्रशासन असेल, सगळ्याच्या माध्यमातून अन्याय करतात. आपली भोळी भाबडी जनता ती अन्याय सहन करते. तर मला एवढंच सांगायचं आहे, या
बिरूनं आज या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे. आज त्याचं कुटुंब उघड्यावर पूर्णपणे पडलेलं आहे. तर तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, आपल्याला ज्या माध्यमातून आपल्याला मदत करताय ती मदत आपल्याला या ठिकाणी करायची आहे.